स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। मला सांगा, याच्या आधी अनेक आंदोलनं केली जरांगेंनी, सरकारकडून आश्वासन मिळत होतं आणि सगळ्या गोष्टी झाल्या, मात्र मग पुन्हा एकदा का आंदोलनाची हाक दिली? कारण आत्ताच आझाद मैदान गाजवलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली। काय होतं मग? सरकार आश्वासनं देतंय ती पूर्ण करत नाहीये का? नाही, सरकार आश्वासनं देतंय आणि काही अंशी निर्णय आले ते आतापर्यंतच्या कुठल्याच आंदोलनाला मिळालं नाही, हे सुद्धा सत्य आहे। बर आणि वेळोवेळी आपण जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने सुद्धा दाखवलेलं आहे। मनोज दादांनी 29 ऑगस्टला येत्या जे आंदोलन पुकारले त्याच्या मागे अनेक कारणं आहेत। 29 ऑगस्ट 2026ला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होत आहेत आणि हे 3 वर्ष पूर्ण होत असताना बरेच प्रश्न सुटलेत, पण बरेच प्रश्न अजून मार्गी लागणं बाकी आहे। सरकारने GR काढलेत, सरकारने निर्णय घेतलेत, सरकारनं सरकारचं काम केलंय, परंतु दुर्दैवानं अधिकारी वर्ग, प्रशासन खालच्या लेवलला त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करताना दिसत नाही। याचं उदाहरण द्यायचं झालं तर हैदराबाद गॅजेटचा GR सरकारनं काढलाय, SOP तयार केली, परंतु खालच्या लेवलला गाव पातळीवरच्या समित्या आहेत, तालुका लेवलची समिती आहे किंवा जिल्हा लेवलची समिती, या कुठल्याही समित्या गठीत नाहीत। अर्ज करायला गेले तर त्यांना प्रॉपर माहिती दिली जात नाही। गावागावात घराघरात जाऊन सरकारनं निर्देश दिले होते की प्रमाणपत्रासंदर्भात जनजागृती करायची आणि फॉर्म भरून घ्यायचे, त्याची कुठली अंमलबजावणी होत नाही। म्हणजे निर्णय सरकार करतंय, परंतु अधिकारी वर्ग, उदासीन अधिकारी वर्गामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही। कुणबीचे प्रमाणपत्र दिलेत त्याच्या व्हॅलिडिटी वेळेत होत नाहीत आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा निधीचा प्रश्न आहे, सारथीच्या योजना आहेत आणखी त्याचा प्रश्न आहे आणि मराठा समाजाचं जे काही प्रश्न आहेत मराठा उपसमितीकडे प्रलंबित आहेत ते काही सुटणं गरजेचं आहे, ते सुद्धा वेळेत होत नाहीत, म्हणून दादांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। बर, गंगाधरजी माझ्यासोबत आता ओबीसी नेते मंगेश ससाणे सुद्धा आहेत। मंगेशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आता मला माहित नाही की गंगाधर काळकुट यांनी जे काही आता जरांगेंच्या आंदोलनाबद्दल तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली असेल की नाही, पण मी तुम्हाला थोडीशी एक पार्श्वभूमी देतो। 29 तारखेला जरांगे पाटील आंदोलन करतायत। आज एक बातमी आलेली आहे अशी की जे काही मराठवाड्यामध्ये सध्या जात प्रमाणपत्रांची जी काही वाटपायला सुरुवात करण्यात आलेली होती ती आता सरकारने थांबवली। त्याच्यावरती जरांगे पाटील असं म्हणतात की आता एकदा सरकार म्हणतं की जात प्रमाणपत्र देतं आणि त्याच्यानंतर तेच पुन्हा थांबवतं। याच्यावरती हाके असं म्हणाले होते की सत्याचा विजय झालेला आहे, अशी जी जात प्रमाणपत्र वाटप जी नाहीच आहेत ते आता वाटप बंद करण्यात आलेलं आहे आणि हा एक प्रकारे सत्याचा विजय झालेला आहे। आपण कसं बघता याच्याकडे आणि एकंदरीत जरांगेंच्या आंदोलनाकडे? नाही, मुळात जरांगेंचा जन्मच आंदोलनामधनं झालेला आहे, त्यामुळे त्यांना आता वाटतंय की आपल्याला जर टिकायचंय आणि आपल्याला जर चर्चेत राहायचंय, आपल्याला मीडियाचा TRP जर मिळवायचा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण की त्यांना समाजाचं कल्याण नाही करायचं। आता 13 दिवसाचं उपोषण केलं, ते म्हणले आम्ही उन्हात बसलो, मग ते का उठले बरं 13 तासाचं? मग परत आता कुठेतरी इलेक्शन आली की असं काहीतरी आंदोलन करायचं, सरकारला इशारे द्यायचे। आता आणि त्यांची आता मी बघितलं त्यांचं काय ते जी बाईट बघितली, कुणबीची प्रमाणपत्र देणं थांबवलेलं नाहीये। मराठवाड्यामधील 4 लोकप्रतिनिधींची कुणबीची प्रमाणपत्र ही रद्द झाली, त्यांच्या ते का फेकलं, किती जणांना तुम्हाला थोडंसं दाखवतो, गंगाधर काळकुट यांना काहीतरी त्यांचं म्हणणं पूर्ण करायचंय। बोला गंगाधरशी। नाही, ते ससाने जे सांगतायत ते अत्यंत चुकीचं आहे। 1-2 कुणी चुकीचं प्रमाणपत्र काढले असतील तर ते बिलकुल जाणून बुजून आमच्या नोंदी असताना प्रमाणपत्र खरे असताना सुद्धा आक्षेप घेतले जातात। कोणी आक्षेप घेतले? तुम्हीच घेतले, तुमच्याच लोकांनी जाणून बुजून आक्षेप घेतले। जे खोटे असतील त्याचं आम्ही कधीच समर्थन केलेलं नाही। जे नोंदी आहेत, ज्या ते रितसर नोंदी त्या दिल्या पाहिजे हे आमचं म्हणणं आहे। दुसऱ्याचा खापर पण स्वतःचा दाखवायचा, अजिबात असं होत नाही, अजिबात असं होत नाही। जाणून बुजून जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे तुम्ही जाणून बुजून अर्ज करताय, चुकीच्या पद्धतीनं तिथं जे अधिकारी बसलेले ते पैशाची मागणी करतायत। तिथं जे अधिकारी बसलात व्हॅलिडिटीसाठी ना, तिथं किती पैसे मागतायत आणि जाणून बुजून हे प्रमाणपत्र रद्द केले जातात। लोकप्रतिनिधी आहेत ना, वेळोवेळी समोर आणलेत, त्याचे पुरावे संबंधिताला आम्ही दिलेले, संबंधिताला त्याचे पुरावे दिलेत, वेळोवेळी ते उघडकीस सुद्धा आणलंय। व्हॅलिडिटीचा विषय ना, बाकी राज्यामध्ये तहसीलदार लेवलचा अधिकारी व्हॅलिडिटी करतो, परंतु आपल्या महाराष्ट्रात एका कोर्टाच्या निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्रात एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीला जास्त अमर्यादित अधिकार असल्यामुळे जाणून बुजून ते कुठलेही चुकीचे ते सगळे दिलेत
तरी जाणून बुजून त्रुटी केल्याचे मेल पाठवून पैशाची मागणी केली जाते. हे अधिकाऱ्यांचं हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे. काही अधिकारी यात ओबीसीचे आहेत, काही मराठा द्वेषी अधिकारी हे असं करतात. गंगाधरजी, तुम्ही म्हणताय की षडयंत्र आहे, तो कोणावरती अहो, रोख आहे लाज तुमचा? वाटली पाहिजे. अधिकारी आहेत काही मंगेश अधिकारी ससानेंच्या सांगण्यावर काम constitution करणारे, commission बाकी ते आमचे निवडून आलेत. जे तुम्हाला सगळीकडे जात लोकप्रतिनिधी दिसते. लोकशाहीनं त्यांना जरांगे निवडून दिले, आणि जरांगेच्या त्यांना हे सहन होत माणसांना नाही. सगळीकडे म्हणून जात सगळ्या दिसते. महाराष्ट्रात हे मंगेश हे ससाने आणि अधिकारी- काही लोक जाणून बुजून सगळीकडे सगळे फोन करून माहिती घेतात आणि ह्याचा आक्षेप घ्या, त्याचा आक्षेप घ्या. जे निवडून आले त्या प्रत्येकावर आक्षेप घेण्याचं काम यांचं चालू आहे अहो, आणि प्रत्येक ठिकाणी खोटे आक्षेप घ्यायचे आणि एका दुसऱ्या दिवशी अहो आहे ना, सगळं सिद्ध केलेलं आहे, सगळं सिद्ध करतो. एका दुसऱ्या प्रमाणपत्राला जाणून बुजून लोकप्रतिनिधीवर आक्षेप घ्यायचा आणि ते रद्द करायचे. अधिकाऱ्यातून काही लोकांचं संगत होतंय पैशासाठी आणि काही आंदोलन त्यासाठी तुमचं आंदोलन त्यासाठी आहे. या समितीवर अजिबात नाही. लोक आमचं टाका. आंदोलन त्यांना मराठा सिव्हिल समाजाच्या कोर्टाचे गोरगरिबासाठी अधिकारी- आहे. आमचं आरक्षणाचं आंदोलन हे कायद्याप्रमाणे- नोकरी आणि शिक्षणाच्या कायद्याप्रमाणे आरक्षणासाठी आहे. पुरावे मागतात. मनोज दादांनी खोटे वेळोवेळी वर्ष सांगितलंय, वय- मनोज दादांनी वेळोवेळी 50 सांगितलंय आमचं आंदोलन हे 50 उदाहरणं शिक्षण मागतोय. नोकरीतल्या आरक्षणासाठी आहे. परंतु इलेक्शनच्या वेळेस सुद्धा मनोज दादांनी सांगितलंय की कुणी लढा नका लढू. अनेक लोकांना सांगितलं होतं लढू नका, परंतु आता लोकशाही आहे. इथं जर एखादं प्रमाणपत्र निघलं आणि त्यांचे ते अधिकार असतील तर ते लढणार ना. आणि लढत लढून असताना येणार. जर चुकीचं असतं तर खरं त्यांना असेल निवडून तर- नसताना दिलं खरं- लोकांनी. खरं असेल तर validity- तिथं खरं असेल तर यंत्रणा आहे. validity मिळेल. खोटं असेल तर फेटाळलं जाईल. भीताय कशाला? कोण भीत? भीता आम्ही कशाला? अजिबात भीत नाहीत. आम्ही सगळ्या मग प्रक्रियेला कशाला? जायला सामोरे समितीवर जायला आरोप तयार आहेत. कशाला? परंतु समितीवर अनेक प्रकरण आहेत. आरोप कशाला बावनकुळे करता? साहेबाला सुद्धा ते वडवणीतलं प्रकरण दाखवलं. तुम्ही ते जाणून बुजून तिथल्या 250 लोकांच्या नोंदी रद्द केल्या. ऑनलाईन केलेल्या कोणी नोंदी रद्द तुम्ही केल्या? डिलीट केल्या. बावनकुळे आम्ही साहेबाच्या केल्या. खात्यातल्या तिथल्या तहसीलदारांनी आम्ही केल्या. केल्या. तिथल्या आम्ही तहसीलदारांनी केल्या. केल्या ना त्या वडवणीतल्या. अहो, बोगस आंबुरे नोंदी नावाचं किती जे दाखवतो नगरसेवक बोगस निवडून नोंदी? आलते त्याच्यामुळे तिथल्या 200 नोंदी असताना सुद्धा बोगस ऑनलाईन केल्या होत्या, वर्षावर- त्या डिलीट केल्या. बोगस कागदपत्र असे सादर जाणून केल्यावर बुजून उडलं रद्द करतात. सुद्धा. अजिबात बोगस नाही. जे बोगस अहो, असतील त्याच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही तर ते म्हणू. परंतु आम्ही एकही तेच बोगस म्हणतो आमचं ना. प्रमाणपत्र हो नाहीये. द्या ना. फक्त लोकप्रतिनिधी फेटाळ- निवडून आले, जे फे- ओबीसीतून जे निवडून आले म्हणून फेटाळलं काही ते लोक बोगस जाणून बघा. बुजून हे असं करतायत. अहो बघ, ज्यांचं खरं असेल त्यांचं होऊन दे ना. समिती नाही ते कोर्ट आहे. त्याला क्वाजी ज्युडिशियल समितीतले काही अधिकारी दोषी आहेत. समितीतले काही लोक अर्थपूर्ण व्यवहारासाठी हे करतायत. काही अधिकारी जातीय द्वेषातून हे करतायत. हे दबाव आणतात. हे जरांगे अजिबात फोन नाही, करतात. काही दबाव आणत नाहीत, काय नाहीत. जरांगे- आम्ही सगळं त्या लोकशाही मीडिया मार्गाने समोर चाललेलं आंदोलन आहे आमचं. प्रसाद लाडांनी मीडिया समोर समितीला फोन केलाय. लाज वाटली पाहिजे त्या काय प्रसाद कमी लाडांना. काय चुकीचा कशाला फोन केला हस्तक्षेप करता? का? लाज वाटायचा विषय नाही. लोकप्रतिनिधी त्यांचा ला- अधिकार लाज आहे वाटली तो. पाहिजे. जर नोंदी त्यांच्या असतील ढवळा आणि ढवळा जाणून करता, बुजून जर कोर्टाच्या त्या कामात- अडवल्या जात असतील तर ते कोर्ट- फोन नाही करणार का? कोण फोन करणार मग? कोर्टाच्या काम- ते एक आमदार आहेत, कोर्टाच्या कामात सरकारचे ढवळाढवळ काय प्रतिनिधी म्हणून करायची? तिथे आलते आणि काही लोकांनी जर समिती त्यांच्याकडे म्हणजे पुरावे कोर्ट दिले आहे. असतील तर ते फोन करणार नाहीत का? लाड मग साहेबांनी कोणते फोन पुरावे केला तर असतील तुमच्या तर काय ते पोटात करणार. दुखायचं कारण आहे? आमचे नाही दबाव कशाला टाकायचा? दबाव नाही. फक्त जे नियमाने म्हणायचं सगळे जे कायद्याने कागदपत्र ते आहेत, करा. फाईल त्यांनी बघितली होती आणि त्याच्यामुळं त्या फाईलवरती कोणी बघितले होते? योग्य निर्णय घ्या असा ते फोन केलेला. तो तहसीलदारला फोन केलता ना वडवणीच्या, तोच विषय समोर तुम्ही सांगताय. आमच्यापेक्षा तुम्ही मोठे आहेत का म्हणले ते? बावनकुळेंपेक्षा तुम्ही मोठे आहेत का? मग लोकप्रतिनिधीपेक्षा असला कसला बरोबर प्रसाद ना. लागता कायदा? काय बरोबर लोकप्रतिनिधीपेक्षा आहे? मोठे आहेत का अधिकारी? दबाव टाकता. लोकप्रतिनिधी कमिटीवर म्हणजे टाकता मंत्र्यापेक्षा आमदारांपेक्षा Validity बरेच अधिकारी त्यांची. मोठे आहेत. म्हणजे बोगस वंशावळी दाखवल्या याचा खापर अजिबात कोण नाही, देणार? बोगस त्याचा नाही, खापर काय कोण नाही. देणार? ते तुम्ही दुसऱ्या गावचा आणला. एका काही लोकांच्या सांगण्यावरून ते रद्द केलते. ते सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. बावनकुळे साहेबाचं पत्र पण आहे त्या विषयात. बरं, बावनकुळे साहेबाला हायकोर्टामध्ये नजर challenge करा. चुकीने फसवून हायकोर्टामध्ये तुमच्याच काही challenge करा लोकांनी ना. ते पत्र घेतलं आणि त्या तहसीलदाराला समितीने सांगितलं. समितीने खोटं काम केलं असेल तर हायकोर्टमध्ये अपील आहे त्याला. करतील ना मग. हो, आम्ही द्या पण ना, काय न्यायालय म्हणतो, चाललं. आमचा मग न्यायाचा आता लढा आहे. वेळ कशाला प्रसंगी उपोषण रस्त्यावरची करता? लढाई कोर्टात पण जाते. तुमच्या संघ आणि अनेक कोण लढाई आहेत पैसे आमच्या, अनेक घेतात? प्रसंगी तुम्ही कोण- अनेक आरक्षणाला कोण पैसे चॅलेंज घेतात? केलंय. 10% आरक्षण तुम्हीच चॅलेंज केलंय. त्याच्या अगोदरचं आरक्षण सुद्धा तुम्हीच घालवलं ना. म्हणून या मराठा ओबीसी समोर आले. विशेषतः या अहो, कोर्ट महाराष्ट्राला काय मी सांगायचंय म्हणत- कोर्ट महाराष्ट्र काय- चॅनलच्या माध्यमातून. गंगाधर काळकुटेंनी सांगितलं, मंगेश सासाने सांगितलं म्हणून कोर्ट तर बघणार ना. न्यायाची बाजू बघणार, कायदा कायदे 10% आणि बघणार. 16% असं कोणी उडवलं घालवलं ना. का? 16% उडवलं आणि ह्याला पण चॅलेंज केलं. म्हणून तर मराठा ओबीसी समोरासमोर अहो, आला. तुमच्यामुळे तर वाद लागला. नक्कीच मंगेशजी, हे जर- गंगाधर होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र गंगाधरजी, एक छोटासा प्रश्न माझा जाता जाता तुम्हाला असा आहे की 29 तारखेपासून जरांगे पाटलांनी आंदोलनाची हाक दिली. काय आता मागण्या असतील आता जरांगे पाटलांच्या? मागण्या आहेत ना.
कुणबीचे प्रमाणपत्र नाही. मराठा ही एक समाजासाठी मागणी आहे. मंत्रालय करा. त्याच्यानंतर हो मंत्रालय सुद्धा पाहिजे. ओबीसी समाजाला आहे ना, सगळ्या त्या धर्तीवर मराठा समाजाला द्या म्हटलं, सगळ्या- काय चूक आहे? त्याच्यानंतर सातारा गॅजेटचा जी आर 1 महिन्यात देऊ म्हणले होते, तो पेंडिंग विषय. सातारा गॅजेट दिलं पाहिजे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी दिला पाहिजे. त्या सारथीच्या ज्या बंद योजना त्या चालू केल्या पाहिजेत. अनेक लोकांच्या आरक्षण ईडब्ल्यूएस आणि SCBC ESBC आरक्षणामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे नियुक्त्या रखडल्यात. काहीच्या अधिसंख्य पद निर्माण करायचे, हे प्रश्न आहेत, ते सुद्धा सुटले पाहिजे. यासाठी हे आंदोलन आहे. जे प्रश्न मराठा समाजाचे प्रलंबित आहेत ते सगळे प्रश्न सुटावे म्हणून हे लोकशाही मार्गातलं आंदोलन आहे. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करायचा. त्याच आयुधाचा वापर लोकशाही मार्गाने आंदोलन आहे. आणि मराठा समाजाच्या आरक्षणासह सगळे प्रश्न सुटावे यासाठी आमचा लढा आहे. आम्ही का ओबीसीला देऊ नका म्हणलं का कुठली सवलत? ओबीसीचा काय ताटातलं काढा म्हणलो का? पण तुम्ही तरी मराठा समाजाच्या आड आला. तुम्ही तरी मराठा समाजाला हे देऊ नका ते देऊ नका म्हणता. अजिबात नाही, कोर्टात आणि अजिबात रस्त्यावर नाही. तुम्ही लढता. मराठा समाजाचे 2 अजिबात आरक्षण नाही. तुम्ही घालवले. ससाने तुम्ही 2 आरक्षण घालवले म्हणून ही वेळ आली. अहो, काय कुठे कोर्ट काय सुप्रीम कोर्ट काय माझ्या अहो, सांगण्यावर आहे कोर्टात का? बाजू मांडण्या वाचतं. तुम्ही कागदपत्र तुमचे त्या कसे खोटे बाळासाहेब- नाटे अहो, जमा तुमच्या करून तिथं बाळासाहेब दिले. सराटेंनी ठाकरे सरकारच्या OBC काळात त्यांचं दुर्लक्ष झालं. ठाकरे पवारांच्या कोणाचं? सरकारनं दुर्लक्ष केलं आणि तिथं तुम्ही अहो, संधी पवार साधून ते तुमच्या आरक्षण जवळचे आमचं ना, सुप्रीम बजरंग कोर्टात सोनवणे घालवलं ना. पवारांच्या- उद्धव ठाकरे आणि पवारांच्या शरद पवारांच्या सरकारमध्ये पवार तुमच्या तिथं जवळचे. असमन्वय पवार नव्हता तर मराठा जवळचे आरक्षणाच्या तुमच्या. बाबतीत. त्यांनी तो अहवाल रोहित मराठीतला पवारांनी इंग्लिशमध्ये तुमचं करून ऑपरेशन दिला केलं नाही. पहिल्यांदा. आणि त्याची संधी साधून तुम्ही मराठीचं अहो, आरक्षण पवारांनी- घालवलं ना. पवारांनी हे तर पण मला महाराष्ट्राला जरांगेला कळलं उभं पाहिजे. अहो, फडणवीसांच्या तुम्ही हे विरोधात केलं. पवारांनी तर जरांगेला उभं केलंय. ते आंदोलन पळून गेले. अजिबात नाही. कोणी आमचं बसवलंय? कुठल्याही राजेश नेत्याशी आमचा टोपे, थेट रोहित संबंध पवार नाही. होते तिथं. आमचं आंदोलन सगळं अराजकीय माहिती आहे. आहे. कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही. अजिबात नाही. अराजकीय. वेळोवेळी एकदा तुम्ही म्हणता पवारांचे, ते एकदा धनंजय शिंदेचे मुंडे- म्हणता, आता म्हणता फडणवीस साहेबांचं आंदोलन आहे. हे जरांगे फडणवीस पाटील साहेब- फडणवीस साहेबाचे. अरे नेमके अजिबात कुणाचे नाही, आहेत? आम्ही अजिबात फक्त नाही. मराठा समाजाशी पवार- बांधिलेत. आम्ही मराठा समाजाचे आहेत. आम्ही कुठल्याही पक्षाशी किंवा कुठल्याही नेत्याशी बांधील नाही. आमची बांधिलकी समाजासाठी आहे. नक्की जी आता आपण 29 तारखेनंतर जरांगे पाटील आता या आंदोलनानंतर काय त्यांची पुढची दिशा असते आणि नेमक्या या मागण्या तरी मान्य होतात का हे सुद्धा पाहणे येत्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपल्या दोघांचे सुद्धा. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल.